बीडमध्ये 30 ते 40 जणांच्या टोळक्यांकडून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आलाय। तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून हा हल्ला झालाय। दगडानं मारहाण, चाकूचा धाक दाखवत हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे। घरातील साहित्यांची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे। 40 जण एका माझ्या मुलाला मारायसाठी आले होते। घरावर दगड घातले त्यांनी, आमच्या सगळ्या घरात तोडफोड केली। कपाटातले काढलेत कपडे, आतमध्ये जाऊन आम्ही घरात झोपलेला असताना अचानक आले ते। मुलगा विचारत होते फक्त, तुमचा मुलगा कुठे ते सांगा पहिले। म्हणलं भैया आम्हाला माहित नाही। माझ्या लगेच केस धरले त्यांनी मागून, माझ्या केसाला घातला पिळा आणि मागून मला मारलं त्यांनी, डोक्यात पोटात लाथा घातल्या। सर त्यांना आम्हाला नाही पाहिजे ना, माझ्या जर मुलाला काही झालं तर ह्यांचंच आम्ही नाव घेणार ना। बाहेर आलो तर बाहेर लगेच पोरं आले होते भरपूर गाड्यावर। त्यांनी लगेच गल्लीत आले, लगेच रावकाळा केला, पुन्हा गेले, पुन्हा वापस येऊन पुन्हा ते आले की लगेच मारहाण चालू केली आम्हाला। मला आणि माझ्या घरच्यांना मारलं, माझ्या मुलीवर चाकू काढला, धमक्या देत होते, कुठे ते असं मुलगा तुमचा। मी म्हणलं काही माहित नाही भाई आम्हाला, ते भाई घरी नाही, काही नाही। ते लगेच त्यांनी मारहाण करून, ते भरपूर पोरं होते ते गेले निघून तसेच। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय हे नेमकं सगळं प्रकरण आहे? लागवीची बीड शहरामध्ये शाहूनगर हा भाग आहे। त्या ठिकाणी गजानन कॉलनीमध्ये राहणार हे आडागळे नावाचं कुटुंब आहे। त्यांच्या घरावर रात्री 12-12:30च्या दरम्यान 30 ते 40 जे तरुण मुलं आहेत यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी समोर होते। बीड जिल्ह्यात टोळक्यांनी मारहाण करण्याची जी घटना आहे या मात्र कुठेही आळा बसायला तयार नाही येतात। विशेष म्हणजे या मुलाचा आणि या 30-40 जणांचा नेमका काय वाद होता या संदर्भात अजून कुठलीही माहिती मिळालेली नाही। मात्र बीड जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसापासून टोळक्यांनी होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात कुठेही ठोस पावलं उचललं जात नाही। मात्र याच्यावर कुठंतरी नियंत्रण आणलं गेलं पाहिजे। आणि विशेष म्हणजे हे कुटुंब ज्यावेळेस शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पोहोचलं त्यावेळेस तिथले जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की प्रथम उपचार करा, मी सर्व जो प्रकार आहे काय आहे तो मी पाहतो आणि यानंतर आपण पुढील जी कारवाई आहे ती करू। निश्चित मुद्दा लक्षात येतोय हरिदास। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।